कडे मी तुर्तास थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा भारतीय जनता पार्टी चषक 2025 चा हा क्रीडा महोत्सव. आणि जसं मॅचला सुरुवात केली जाईल पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन आणि तुमच्या समोर जोडले जातील आमच्या झिडक्या गावचा आणखी एक दमदार आवाज. रोहन पाटील सर. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. धन्यवाद मुनीश पाटील. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू जोरदार प्रहार निघून जाईल. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये विकेटचं पतन. फलंदाज बाद. ऐकायला मिळाली म्हणूनच तर भारतीय जनता पार्टी या पक्षाचं स्लोगन राहिलंय सबका साथ सबका विश्वास आणि सबका विकास. या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच माध्यमातून जर आपण पाहिलं सन्मान्य परेश जाधव यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन आपण पाहिलं. दुसरा चेंडू यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न निघून चाललाय. चेंडू ठीक यष्ट्यांच्या वरनं निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाच्या माध्यमातून दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. जय बजरंग पुंडास आम्ही पुंडासकर क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. या वर्षीची जर्सी जर आपण पाहिली तर व्हाईट जर्सीमध्ये पांढऱ्या जर्सीमध्ये त्यांना खेळताना आपण पाहतो. यावेळेस मात्र पंच केलंय निघून चाललाय चेंडू डिपेक्षा कव्हर क्षेत्रामधून सीमा पार. मिळतील धावा 4. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा समाचार घेतलाय पण क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. यस नो वेटची भूमिका खूप महत्त्वाची आणि तीच मात्र प्रत्यक्षात दिसली नाही आणि त्याच्या कारणास्तव विकेटचं पतन होताना आपण पाहतोय. फलंदाज बाद.
धून गाण्याची धून आपण पाहतोय. असं व्यक्तिमत्व मंचावरती विराजमान आहे आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेकरता दमदार असं आयोजन नियोजन आणि त्याचप्रमाणे मोलाचं सहकार्य आणि दिवस रात्र पाठीशी राहणारं हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय रवींद्र अरुण जाधव यांना. त्यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूचा पाठलाग केला जाईल. तत्पूर्वी एकंदर जर इथून मात्र विचार केला तर 2 धावा जोडल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने षटक समाप्तीचा सुद्धा इशारा करतायत पंच प्रदीप भंडारी. श्री छत्रपती शिवाजी महाराज पंच पॅनल आपण पाहतोय. पंच प्रदीप भंडारी यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. सुमित माळी यांच्या वतीने दीपेश जाधव यांच्याकरता विशेष पारितोषिक होतं. षटकार हॅट्रिक लगावली असती तर, पण मात्र काहीच करता आलेलं नाहीये. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. दीपेश जाधव आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. धावसंख्या जर एकंदर पाहिली तर 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि 7 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना आपण पाहतोय. दरम्यान मुकुल याला जर आपण पाहिलं तर पहिलं षटक हाताळल्यानंतर मुकुल लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आलाय आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर दर्जेदार क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. एक धाव वाचवण्याकरता कव्हरच्या क्षेत्रावरती इथून मात्र थोडासा दबाव आणला गेला. यावेळेस मात्र काय घडलंय, चेंडू निघून गेलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एकंदर धावा जोडल्या जात आहेत ती फक्त 1 आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती एकंदर 8 या अंकावरती. 8 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलंय, अखेरच्या क्षणी ड्राईव्ह केलंय चेंडूला आणि निश्चित प्रमाणात जर आपण बॅटचं फेस पाहिलं तर मिनी हेलिकॉप्टर ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या एका धावेची मदत जर जोडली गेली तर 9 ही धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. इथून मात्र जर आपण विचार केला तर निलेश याने जर मात्र तग धरून खेळपट्टीवरती फलंदाजी केली तर मयू 11 धामणगाव संघ निश्चित प्रमाणे जर आपण पाहिलं तर 50चा आकडा ओलांडू शकतो. पण दरम्यान तसं काही घडलं नाही. धावचीच्या स्वरूपामध्ये LBWच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. भारत देशाचे केंद्रीय मंत्री या पदापर्यंतचा प्रवास सन्मान्य कपिलजी पाटील साहेबांचा आपण पाहिला आणि खऱ्या अर्थानं विकासाभिमुख असलेलं हे व्यक्तिमत्व, त्यांची मधुर धून मधुर संगीत त्यांचं आपल्याला ऐकायला मिळालं DJ शुभम यांच्या माध्यमातून. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. 1 धाव जोडली जाईल. डाऊन दी ग्राउंडचा वापर, लॉंग ऑन लॉंग ऑफ क्षेत्राचा वापर सकाळच्या सत्रापासून भरपूर वेळेस होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे 10 धावा. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील. तत्पूर्वी इन बिटवीन दी गॅप चेंडू निघून चाललाय सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार. वरती
धावफलक जाऊन पोहोचलंय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि अगदीच जर आपण पाहिला एक महत्त्वाचा दृष्टिकोन, मयू 11 दामणगाव संघाचा डाव सावरण्याची जी गरज होती तो मात्र डाव सावरण्याचं काम फलंदाज सूरज आणि प्रदीप हे दोन्ही फलंदाज करतायत. यावेळेस मात्र शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय निघून गेलाय सीमा पार. मिळतील धावा 4. फाईनल क्षेत्रामध्ये चौकार. तर अशा रीतीने षटक समाप्तीची घोषणा पंच प्रदीप भंडारी यांच्या माध्यमातून झालेली आहे. आणि आपण वळतोय शाही सन्मानाकडे. निश्चितप्रमाणे यापूर्वीच आम्ही उल्लेख केला होता की कसं व्यक्तिमत्व जे आपल्या भिवंडी ग्रामीण विभागाकरता लाभलेलं आहे. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आपण पाहतोय. माननीय सन्माननीय व्यक्तिमत्व सन्माननीय शांतारामजी पाटील साहेब यांचा स्वागत सन्मान केला जातोय. मान्यवरांना आम्ही विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. मी सन्मानित चंद्रकांतजी पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्वाचा आपण स्वागत आणि सन्मान करावा. महाराष्ट्र राज्य ओबीसी सेल सन्माननीय अध्यक्ष व त्याचप्रमाणे भिवंडी ग्रामीण मधील सन्माननीय कपिलजी पाटील साहेबांचा एक विश्वासाभिमुख असलेलं हे व्यक्तिमत्व, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व सन्माननीय शांतारामजी पाटील साहेब. दरम्यान तिसऱ्या षटकाला आरंभ शुभारंभ होईल तत्पूर्वी विचार जर आपण केला तर ठोकला गेलाय षटकार 6 धावा. फलंदाज प्रदीप याच्या बॅटमधनं आपण पाहतोय 6 धावा जोडल्या गेल्यात. आणि या 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहतोय 24 या अंकावर. गोलंदाज तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र जागते रहो सुरेख गोलंदाजी. चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदीच कानाच्या जवळून निघून गेलाय आणि सांगून गेलाय जागते रहो. खूपच वेळेनंतर इथून मात्र निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. आणि या निश्चितपणाने जर विचार केला तर धावसंख्या स्थिरावली फलकावरती. एक चांगली धावसंख्या म्हणायला हरकत नाहीये. 24 धावा फलकावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र अक्षरशः खोदून काढले चेंडूला. घुटना टेक, सिक्सर देख जोडल्या जातील 6 धावा. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. आणि निश्चितप्रमाणे जर आपण पाहिलं तर फलंदाज थोडासा यक्ष प्रश्न पडला होता की चेंडू खेळावा कुठे, कारण की अखेरच्या क्षणी चेंडूचा वेग जो आपण पाहिला तो शरीर यष्टीवरती स्पर्श होताना आपण पाहिला. आणि त्यामुळे फलंदाज काहीसा संभ्रमित राहिला. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव जोडली गेली एका धावेच्या मदतीनं. 31 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. यावेळेस मात्र इनसाइड आउट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी द्विधा मनस्थिती फलंदाजाची आपण पाहतोय. फलंदाज सूरज याची धावसंख्या स्थिरावली फलकावरती आपण पाहतोय 31 या अंकावरती. 31 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टी चषक उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं, ग्रामस्थांचं, रसिकांचं, प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सबका साथ, सबका विश्वास आणि सबका विकास असलेलं हे ध्येय धोरण भारतीय जनता पक्षाचं आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे महाराष्ट्र राज्य असेल त्याचप्रमाणे संपूर्ण भारत देशामध्ये
देशाला विकासाची गती देण्याचं काम हे निश्चितप्रमाणे या भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. दरम्यान शुभागमन होत आहे आशिष गायकवाड यांचं. विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. भाजपा चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय आणि वळूया आपण पुढील शाही सन्मानाकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत या विभागाचा विकासाभिमुख असलेला हा चेहरा सन्माननीय रवींद्र भाऊ जाधव यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी बाळकृष्ण पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करावा. शाही सन्मान इथून मात्र केला जाईल बाळकृष्ण पाटील यांच्या शुभ हस्ते. या विभागाचा विकासाभिमुख व त्याचप्रमाणे सन्मान्य कपिलजी पाटील साहेबांचं एक अत्यंत लाडका आणि विश्वासाचा असलेला हा चेहरा सन्मान्य रवींद्र भाऊ जाधव. आणि या स्पर्धेकरता विशेष असं मोलाचं योगदान ज्यांनी या स्पर्धेकरता दिलेलं आहे त्या व्यक्तिमत्वाचा शाही सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बाळकृष्ण पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल उपाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी जाधव यांचा शाही सन्मान होताना आपण पाहिलं. वळूया सामन्याकडे. गोलंदाज सचिन बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. दरम्यान शुभागमन होताना आपण पाहतोय आशिष गायकवाड तसेच प्रणित जाधव यांचं. या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तर मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय बघूया. पंचांचा काय इशारा येतोय. फलंदाज बाद होईल धावचीच्या स्वरूपामध्ये. यापुढील होणारा सामना रॉयल क्लब झिडके आणि त्यांच्या विपक्षात मित स्पोर्ट कवाड. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे विना विलंब. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय 34 धावा. मयू 11 धामणगाव संघाचा विचार केला तर मागील वर्षीचा जर आपण विचार केला तर आमदार चषक शिव छत्रपती लामतच्या मैदानावरती जो सामना रंगला होता त्या सामन्यामध्ये फाईट बॅक देताना मयू 11 धामणगाव संघाला आपण पाहिलं होतं 38 या धावसंख्येवरती. पण या वर्षीच्या सत्रामध्ये कशा रीतीने कामगिरी होते मयू 11 धामणगाव संघाची हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पण हे सुद्धा विसरून जमणार नाही की जय बजरंग पुंडा संघाचा विचार केला तर चांगली खोलवर बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे आहे आणि येणाऱ्या वेळेमध्ये जर आपण पाहिलं तर एक चांगली फलंदाजी सुद्धा लपलेली आहे पुंडा संघाकडनं. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू हाताळला जातोय. जर आपण पाहिलं तर सरळ बॅटने धावा येत नाही आहेत तर आडव्या बॅटने धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अगदीच एक आगळा वेगळा प्रयत्न सुद्धा केला जातोय पण प्रयत्नांना वारंवार त्याने अपयश मिळतंय. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक 36 या अंकावरती जाऊन पोहोचलोय. गोलंदाज सचिन याचा विचार केला तर फ्रंट लाईन बॅटर आणि त्याचप्रमाणे पुंडा संघाचा संघनायक म्हणून सुद्धा त्याची जुनी ओळख आहे. प्रणय 11 अकलोली या स्पर्धेमध्ये जय बजरंग पुंडा संघ क्वालिफाय झालाय. दरम्यान प्रदीप भंडारी यांचा इशारा येतोय व्हाईट चेंडू. सचिन याला इथून मात्र निश्चितप्रमाणे चांगल्या लाईन अँड लेंथने गोलंदाजी करावी लागेल आणि ती जर मात्र गोलंदाजी चांगली राहिली तर मात्र धावांवरती हा लगाम पाहायला मिळू शकतो. पण तितकीशी सोपी गोष्ट नसेल कारण की हाणामारीचं षटक आहे आणि या हाणामारीच्या षटकामध्ये धावा जमावणं हे मात्र तितकंसं बंधनकारक आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न पण मात्र चेंडू ठीक यष्ट्यांच्या वरनं निघून गेलाय. डॉट बॉल आपण पाहतोय आणि या इनिंगचा अखेरचा अंतिम चेंडू किती धावा जोडल्या जातील हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. यावेळेस मात्र प्रहार तर चांगला झालाय.
चेंडू निघून गेलाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. तू मैमे धावचीतची संधी, फलंदाज बाद, एक धाव जोडली जाईल आणि अशा रीतीने एकंदर 38 धावा फलकावरती आहेत आणि जिंकण्याकरता 39 धावांचं लक्ष हे मात्र समोर असणार आहे. तर बघूया या 39 धावा कशा रीतीने पूर्ण केल्या जातील की नाही येणाऱ्या वेळेमध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण वळूया नाणेफेकीचा जो कक्ष आहे तो कक्ष आपल्याला उपलब्ध केलेला आहे निधी पेंट्स अँड हार्डवेअर यांच्या वतीने आपण पाहतोय. तसेच सिमेंट सप्लायर, मित स्पोर्ट कवाड संघाचे संघनायक आणि रॉयल क्लब झिडके संघाचे संघनायक टॉस करता आपण त्वरित यायचं आहे विना विलंब. हॅलो मान्यवरांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक करणार आहोत. तर नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण उपस्थित राहावं. निधी पेंट्स आणि हार्डवेअर आणि सिमेंट सप्लायर यांच्या वतीने नाणेफेकीचा कक्ष आपण पाहतोय. एका बाजूला आहे BS भूमिक स्पोर्ट्स आणि एका बाजूला आहे भाटपा चषक आई गावदी स्पोर्ट्स वारेट. रॉयल क्लब झिडके संघाचा कॉल आहे. भाटपा चषक आणि भाटपा चषक आलेला आहे. तर मान्यवरांना विनंती करतोय आपण मंचावरती आसनस्थ व्हावं आणि शोभा वाढवावी. मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा दिल्या जात आहेत. मोनिश जाधव नाणेफेक जिंकलेली आहे, निर्णय का असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्यामागचं काही एक प्रमुख कारण काही नाही, सध्या आमची प्रॅक्टिससुद्धा नाही आहे, पण एक बघूया टार्गेट बघून घेऊन मग खेळूया. अगदीच यावर्षीच्या सत्रामध्ये रॉयल क्लब झिडके संघ एक चांगल्या रीतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवेल अशी अपेक्षा. नक्कीच जर खेळाडूंनी चांगली साथ दिली तर नक्कीच आपण गावाचं नाव रोशन करू शकतो आणि चांगला खेळ खेळू शकतो. तसेच आई गावदी स्पोर्ट्स वारेट संघाच्या माध्यमातून भाजपा चषक आपण पाहतोय, अतिशय देखणं नियोजन आपण पाहतोय. तर या नियोजनाबद्दल आपण काय सांगाल? खूपच चांगलं नियोजन आहे आणि मला वाटतं असोसिएशनमधली पहिली टुर्नामेंट आहे आणि टुर्नामेंट पहिलीच जर असोसिएशनची अशी सुरुवात झाली असेल टुर्नामेंटला तर नक्कीच पुढे जाऊन खूप चांगल्या टुर्नामेंट खेळायला मिळतील. खूप खूप धन्यवाद मोनिश जाधव. मिस स्पोर्ट कवाड संघाचे संघनायक विकी म्हात्रे, नाणेफेक आपल्या बाजूने असती तर निर्णय काय असता? आम्ही फलंदाजीच करणार होतो. अपेक्षेप्रमाणे जे हवं ते मिळालेलं आहे. समोरच्या संघासमोर किती धावसंख्येचं आव्हान देऊ इच्छिता? असं काही टार्गेट फिक्स नसेल, पण आम्ही 40-45 धाव करण्याचा प्रयत्न असेल, कारण की आमची पोरंसुद्धा प्रॅक्टिसमध्ये नाहीत, ग्राउंड रेडी नाही, पहिली टुर्नामेंट आहे, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. आणि यावर्षीच्या 25-26च्या सत्रामध्ये काही संघामध्ये बदल काय नाही, जे मिस स्पोर्ट्स कवाड AB संघ होता तोच प्रयत्न करू का आम्ही एकत्र खेळण्याचा प्रयत्न करू. नाव तोच राहील आमचा मिस स्पोर्ट्स कवाड B. बेस्ट ऑफ लक बोथ कॅप्टन. तर निश्चितच नाणेफेकीच्या कक्षातून बातमी अशी आहे, रॉयल क्लब झिडके संघाने नाणेफेक जिंकून निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा. ओट कॉमेंट्री बॉक्स. दरम्यान वळूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, जे चाणेगावची ओळख आहे, आणबाण आणि शान आणि चॉकलेट बॉय म्हणून ज्यांची ओळख आहे, आशिष पाटील चाणे यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय आशिष पाटील यांना आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा.
अक्षय पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होत आहे. जिडके गावचं व्यक्तिमत्व आशिष गायकवाड यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी महेश ठाकरे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते आशिष गायकवाड यांचं स्वागत आणि सन्मान करावा. पंच सामना सुरू राहू द्या. यानंतर आपण वळणार आहोत मिस्टर ब्रँड वेअर या शॉपचे ओनर संस्थापक उद्योगपती प्रणित जाधव यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. आणि खऱ्या अर्थानं इन्स्टावरती त्यांच्या भरपूर अशा रील्स आपण पाहतोय. उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी चांगली भरारी घ्यावी. मी सुशांत पाटील यांना विनंती करतोय. आयुष फायर ब्रँड नेम आपण पाहतोय, त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा. प्रणित जाधव उर्फ रॉयल मिस्टर ब्रँड्सवेअर शॉपचे ओनर. यानंतर समाजसेवक पुंडास संदीपजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. या गावचे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि माजी क्रिकेटपटू सन्मान्य चंद्रकांत पाटील यांना विनंती करतोय आपण संदीप पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करावा. तर मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय 1-4-0-6-4-6 म्हणजे एकूण एकंदर धावा आहेत फलकावरती 21. अर्धा पल्ला इथून मात्र ओलांडलेला आहे पहिल्याच षटकामध्ये. आणि अक्षरशः सागरची इथून मात्र जर आपण विचार केला तर एक चांगली गोलंदाजी केलेली आहे. आणि मयू 11 धामणगाव संघाला 2 धावांची पेनल्टी बहाल करण्यात आलेली आहे, कारण की 12वा प्रतिनिधी जो आहे तो ड्रेसिंगमध्ये नाही आहे, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी बहाल करण्यात येते. आणि जिंकण्याकरता धावांचं लक्ष असेल ते मात्र 37 धावांचं. धावसंख्या जाऊन पोहोचली. इथून मात्र एक धाव पुन्हा एकदा अंकित केली जाईल. धावसंख्या 24 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. बॅक टू बॅक एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि अगदी जर आपण पाहिलं तर एक प्रामुख्याने महत्त्वाचा दर्जेदार खेळ हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू
यावेळेस मात्र निघून चाललाय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. गोलंदाज तयार आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय सूरज. पुढचा चेंडू यावेळेस मात्र परफेक्ट यॉर्कर पद्धतीचा हाताळलेला हा चेंडू. फलंदाज थोडासा संभ्रमित होताना आपण पाहिला. WPL 2024चा विजेता संघ जर आपण पाहिला तो शिवशाही वारेट संघ होता आणि अलिबागची ट्रिप सुद्धा त्यांनी केली होती. यावेळेस मात्र एक चांगला फटका, देखणा फटका पाहायला मिळतोय. निघून चालला चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. एकच धाव, एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही आहे. कवाड ते अंबाडी असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भाजपा चषक 2025. आणि या स्पर्धेच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर निश्चितपणानं कवाड ते अंबाडी असोसिएशन अंतर्गत पहिला बहुमान हा वारेट संघाने मिळवलेला आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येईल आणि विकेटचं पतन पाहायला मिळेल पुंडा संघाचं. फलंदाज बाद. पाहतोय धावसंख्या आहे फलकावरती 25 धावा आणि 2 धावा जर पाहिला तर पेनल्टीच्या आपण जोडलेल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या आहे फलकावरती 25 धावा. असोसिएशनचे नियम सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. जर टॉस बॉक्समध्ये संघनायक उपस्थित नसेल तर नाणेफेकीचा कौल सुद्धा विपक्षी संघाला दिला जातो उशिरा दाखल झाला तर. आणि अजूनच उशीर झाला तर मात्र संघाला सुद्धा इथून मात्र बाद केलं जातं. यावेळेस मात्र विकेटचं पतन आपण पाहतोय. झेल पकडला गेलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. फलंदाज बाद, विकेटचं पतन. आणि आता मात्र समीकरण राहिलंय. धावसंख्या आहे फलकावरती 25 धावा. याचाच अर्थ 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. आजच्या दिवसाच्या सकाळच्या सत्रापासून लेट्स फाईट बॅक जी पाहायला मिळाले ती एक दर्जेदार फाईट बॅक आपण पाहतोय. कारण की कोणताच संघ हार मानायला तयार नाही आहे. सकाळच्या सत्रामध्ये आई गावदेवी कोलिवली आणि आई गावदेवी दादूचा पाडा या 2 संघादरम्यान सामना आपण पाहिला. आणि अखेरच्या क्षणी 1 चेंडू 1 धावेची गरज असताना आई गावदेवी कोलिवली संघाच्या गोलंदाजाने चेंडू निर्धाव हाताळला आणि विजय प्राप्त केला. सामना क्रमांक 2 जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये जय बजरंग जो पॉवर शेलार संघ आपण पाहिला त्या सामन्यामध्ये प्रथमेश ठाकरेच्या अगेन्स्ट आणि वारेट संघाच्या अगेन्स्ट जो हल्ला बोल केला होता तब्बल 69 धावांचं लक्ष ठेवलं. पण प्रथमेश ठाकरे जेव्हा संघामध्ये होता आणि 3 बॉल राखून वारेट संघ विजय झाला. आणि आता मात्र आव्हान पुन्हा एकदा हे कसोटीचं आहे. पण कसोशीनं प्रयत्न करावे लागतील मयू 11 धामणगाव संघाला. 12 चेंडू 14 धावा या धावसंख्येचं आव्हान जेव्हा जेव्हा मयू 11 धामणगाव संघासमोर आलंय ते आतापर्यंत त्यांनी 3 वेळा हे आव्हान डिफेंड केलेलं आहे. पण एक गोष्ट मात्र विसरून जमणार नाही, मुकुल अजूनही खेळपट्टीवरती आहे. ही जमेची बाजू आहे जय बजरंग पुंडा संघाकरता. यावेळेस मात्र खूपच दूरवरून चेंडूला हाताळलंय आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या अंकावरती. तर पंचांना विनंती आहे सामना थांबवायचा आहे. सर्व खेळाडूंना एक सूचना आहे की पंचांना कोणत्याही प्रकारचे हातवारे इशारे करू नका, अन्यथा तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. पंच दक्ष आहेत. जो काय निर्णय असेल तो योग्य आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. स्टार्ट द मॅच. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय. चेंडू मात्र निघून चाललाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. एकच धाव, एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही. 1 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 27 या अंकावरती. 27 रन्स.
डॉट बॉल निर्धाव चेंडू. यापूर्वीच मी उल्लेख केला होता मयू 11 धामणगाव संघाची इथून मात्र हीच खासियत आहे. धावसंख्या 27 धावा आणि जिंकण्याकरता अजूनही 12 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 12 धावा. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झालाय. तत्पूर्वी धावा मिळत आहेत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 29 या अंकावर. 29 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. 29 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. याचाच अर्थ जिंकण्याकरता अजूनही 10 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 10 धावा. निर्धाव चेंडू निश्चितप्रमाणे दबाव वाढवतील यात मात्र शंका नाहीये. पण हे आव्हान तितकंसं सोपं नसेल धामणगाव संघाकरता सुद्धा. यावेळेस मात्र चेंडू बॅटची गडा घेऊन ट्रॅव्हल होतोय. चेंडू चाललाय निघून चाललाय गली रिजन मधून. चेंडू अडवायचा कोणाला आणि क्षेत्ररक्षक पडलाय कोणता खाली. तत्पूर्वी 2 धावा जोडल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती 31 या अंकावरती. 31 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या फलकावरती आपल्याला हे पाहायला मिळते. जिंकण्याकरता अजूनही 8 धावांची गरज आहे आणि गोलंदाज रोहित याला वारंवार त्याने चीअरअप केलं जात आहे. चेंडू निर्धाव हाताळण्याचं आव्हान हे त्याच्या समोर आहे. यावेळेस मात्र स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील मागितली जाते वाईटची. पण इथून मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय रोहितच्या माध्यमातून. आव्हान मात्र चेंडू गणिक बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 8 चेंडू आणि जिंकण्याकरता 8 धावांची गरज आहे. तर शेवटचा अंतिम चेंडू मार्गस्थ केला जाईल. यावेळेस मात्र पायाला स्पर्श झालाय की काय. लेग बाईचा इशारा. 1 धाव जोडली जाईल आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती 32 या अंकावरती आणि जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. सामन्याला सुरुवात होईल. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची आवश्यकता आहे 7. गोलंदाजी करण्याकरता निलेश याला आपण पाहतोय. रन मशीन ऑफ धामणगाव म्हणून ज्याची ओळख आहे असा हा निलेश याला आपण पाहतोय. 6 चेंडू 7 धावांची गरज आणि आताच जर आपण पाहिलं तर एक एक्सपिरियन्स कॅम्पेनर ज्याची गरज होती तोच खेळाडू गोलंदाजी करण्याकरता आलाय. पण क्षेत्ररक्षणाची साथ कशा रीतीने मिळते हे पाहणं महत्वाचं आहे. फलंदाज सोनू पाचीची अपील मध्ये उत्साह जास्त विश्वास कमी. अगदीच जर आपण पाहिलं तर उजवी अष्टी सोडून जाणारा चेंडू त्यामुळे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती 33 या अंकावरती आणि जिंकण्याकरता 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. आजचा दिवस मात्र सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहिलं तर लेट्स फाईट बॅकचा दिवस आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं जो प्रतिकार आहे जो फाईट बॅक आहे तो दुसऱ्या इनिंगमध्ये दर्जेदार पद्धतीने पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू आणि निलेश याचा समाचार ज्या पद्धतीने घेतला गेलाय इथून मात्र सामना फिनिश होईल. मिळतील धावा 6 आणि विजय प्राप्त करतोय जय बजरंग पुंडा संघ. वेल डन वेल प्लेड.
मुकुल 27 धावांची खेळी केली आणि 2 विकेट सुद्धा मिळवलेल्या आहेत. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि त्याचप्रमाणे शीतपेय. माझा हे शीतपेय मुकुल याला दिलं जाईल. आशिष गायकवाड आणि मिस्टर ब्रँड मेन्सवेअर चे प्रोप्रायटर प्रणीत जाधव या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. दरम्यान आकाश गायकवाड रॉयल क्लब झिडके संघाचे माजी फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख होती असं हे व्यक्तिमत्व उपस्थित आहेत. त्यांचं शुभागमन होत आहे. भाजपा चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक